नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर पीक विमा योजनेमध्ये तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे कोणत्या बाबी ह्या असणं आवश्यक आहेत, त्यासाठी कोणत्या अटी शर्ती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पीक विमा योजनेमध्ये आपण फॉर्म भरत असताना मागील काळामध्ये पीक विमा योजनेमध्ये भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गैरप्रकार झालेले दिसून आले होते। म्हणजे बोगस त्या ठिकाणी पीक विमा हे भरले गेलेले होते। त्यासाठी आता शेतकऱ्यांनी पीक विमेचा फॉर्म भरलेला असेल किंवा भरणार असाल, म्हणजे फळबाग असेल किंवा इतर पिके असतील, त्यांचे ज्यावेळेस आपण फॉर्म भराल किंवा भरणार असाल तर त्यासाठी तुमच्याकडं फार्मर आय डी कार्ड असणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे। त्यानंतर जिओ टॅगिंग पीक पाहणी करणं त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी बंधनकारक आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी जमिनीचा सातबारा उतारा, आधार कार्ड, बँकेचा तपशील या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी योजनेचा लाभ हा मिळणार आहे। अन्यथा तुम्ही त्या योजनेमध्ये त्या ठिकाणी पात्र नसणार आहात। म्हणजे जिओ टॅगिंग असेल, ॲग्रोस्टॅग त्या ठिकाणी आपण फार्मर आय डीचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पुढील काळामध्ये त्या ठिकाणी पीक विमा योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे। जर जिओ टॅगिंग म्हणजे नक्की काय, तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पीक पाहणी करत असताना जो काही फोटो घेतो, म्हणजे आपण आपल्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जाऊन, म्हणजे क्षेत्राच्या मध्यभागी जाऊन त्या ठिकाणी तो फोटो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याद्वारेच त्या ठिकाणी आपण ज्या क्षेत्राची पीक पाहणी केलेली आहे त्या क्षेत्रामध्ये ते पीक आहे का त्याची त्या ठिकाणी पडताळणी ही केली जाणार आहे आणि त्यानंतरच त्या ठिकाणी पीक विमा योजनेचा लाभ त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। कारण मागील काळामध्ये त्या ठिकाणी भरपूर बोगस पीक विमे त्या ठिकाणी भरले गेले होते, त्यामुळे मोठा गैरव्यवहार त्या ठिकाणी झालेला होता। त्यामुळे आता ह्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। एक म्हणजे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे, जिओ टॅग पीक पाहणी करणं बंधनकारक आहे, आधार कार्ड, बँकेचं तपशील आणि त्याचबरोबर जमिनीचा सातबारा उतारा ह्या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला पीक विमा योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे। अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।